ऋषिकेश भोईर आणि दुर्गेश भोईर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होतोय. षटक क्रमांक पहिलं किशन. पहिला बॉल यावेळेला पुढच्या लेंथवर होता, ड्राईव्ह करण्यात आला. बॉल फार मोठा झटका लागतो या ठिकाणी. आपण बघितलं जय महाराष्ट्र भोईरगावला दुर्गेश भोईर वन ऑफ द ग्रेट बॅटर. आणि खरं तर आपण भोईरगावचा विचार केला तर दुर्गेश भोईरच्याच नावानं ती फलंदाजी ओळखली जाते. ऋषिकेश भोईर सध्या ऑनफिल्ड आहे, परंतु तो शून्यावर बाद झालाय आणि आता इथून भरपूर दबाव असेल तो जय महाराष्ट्र भोईरगाव संघावर. चला नवीन बॅटर एंटर करा. बघा स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल आणि 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं देखील अनिवार्य असेल. परंतु यावेळेला जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचा 12वा खेळाडू नाहीये, त्याच्यामुळे त्या टीमला 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिलेली याची नोंद असूया. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर एंटर होतोय. दुर्गेश एक लोअर ऑर्डरचा बॅटर पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. सोडून दिल्या बॉल वेगवान होता, सरळ कीपरच्या हातामध्ये बॉल जातो, व्हाईट बॉल. दुर्गेश एक लोअर ऑर्डरचा बॅटर पाठवा. मनीष नावं सांगण्यासाठी एक जण पाठवा फक्त. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. परेश आले नवीन बॅटर, पुन्हा एकदा सोडून दिल्या आणि एक व्हाईट बॉल. लागोपाठ 2 अवांतर धावा आता त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्यात. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन द बोर्ड. परेश भोईर ऑन स्ट्राइक. लॉंग ऑन डीप मध्ये एक मिड विकेट. फर्स्ट पॉवर प्ले पहिल्या षटकाचा खेळ या वेळेला मार्गस. नाना स्पोर्ट ओव्हरचा देखील आता इशारा किसनला या ठिकाणी देण्यात आलेला. खरं तर एक बाउन्सर तुम्ही टाकू शकता ओव्हर मध्ये. किसन मात्र स्वीप केला, जबरदस्त फटका, लोवा फुल टॉस आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार. स्वीप शॉट, स्वीट शॉट, क्लासिकल फटका आणि बॉल सर निघून गेला बाउंड्रीच्या पलीकडे. हा पहिला चौकार बॅटर परेशच्या बॅट मधून आणि टीम जय महाराष्ट्र भोईरगावसाठी. रियांश 11 भोईरगाव हा संघ तुम्ही आज पाहताय त्या स्पर्धेमध्ये. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॉल कव्हर्सला येतोय. एकच धाव. आणि खरं तर क्रिकेट खेळत असताना कूल राहणं, काम राहणं फार गरजेचं असतं आणि कूल राहण्यासाठी प्लेयर्स पॅव्हलियन मध्ये देखील फॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे खेळाडूंना थंड केलं जाते. थंड डोक्याने विचार करा आणि तिथून गरम क्रिकेट खेळा. यावेळेला जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावरून. हा क्लास ऋषिकेश भोईरचा, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर. क्लास त्याचा झळकत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून येतोय हा क्लासिकल चौकार. बारा धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. 12 रन्स ऑन द बोर्ड.
किसन मात्रेच्या विरुद्ध चांगले रन्स कंप्लीट करण्यात आले. एक इम्पॉर्टंट विकेट त्याला मिळाला, परंतु चौकार 2 आपल्याला बघायला मिळाले. जो आगाज करण्यात आलेला आगाज लाजवाब तुम्हाला बघायला मिळतोय. सेकंड ओव्हर श्याम चौधरी येतोय बॉलिंग करण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. एक लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग सामना करेल बॅटर परेश भोईर. एक चौकार ज्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला. इनफिल्ड मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर कव्हर पॉइंट बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला एक फिल्डर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग लेफ्ट आर्म बॉलर श्याम चौधरी सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना. नेवाली एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल बॅटर परेश. सोडून दिला बॉल ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 13 धावा 13 रन्स. सुरुवात चांगली मिळाली आहे टीम भुईरगावला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एसटी चीजचा देखील प्रयत्न करण्यात आला आणि इथे पहा काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. ओव्हरथ्रो झाला आणि अखेर ओ माय गॉड जिथे आउट होण्याची संधी होती त्या ठिकाणी एकदा मिळाली. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये ती धाव मिळाली. खरं तर बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि धावसंख्या एका धावेने 14 वर. ज्या दिशेने बॉल येतात त्या दिशेने एक्झिक्यूट करण्याची त्याच्याकडे कला आणि तो त्याचा क्लास आहे. 2 धावा सहजगत्या जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा फुल लेंथ होता बॉल. थोडासा वेग पाहायला मिळाला या बॉल मध्ये. सो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 16 धावा स्कोर कार्ड वर 16 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव या ठिकाणी जोडली गेलेल्या. नो रन. क्या बात आहे. फिरवलं त्या ठिकाणी. जवळजवळ अर्ध्या विकेटवर बॅटर आला होता. असं वाटलं की धाव पूर्ण होणार परंतु या ठिकाणी लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. पॉवर प्ले मध्ये आता कमबॅक करताना श्याम. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्यात आला. गॅप नाही शोधू शकले. मिड ऑफला येतोय बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहता 17 धावा. ओ यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झालेल्या आहेत 18 धावा. नऊच्या सरासरीनं धावा पुढे नेण्याचा प्रयत्न. तेजस षटक क्रमांक 3 ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉल सुरुवात करतोय तेजस आपल्या षटकाला. ओव्हर द विकेट. परेश समोर यावेळेला थोडस रूम क्रिएट करत असताना बॉलला पाठवल्या, वळवल्या, चांगला फिरवत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 19 धावा, 19 रन्स. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहत आहेत बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025. ड्राइव्ह करण्यात आल्या. यॉर्कर लेन बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा मिळाली सेकंडचा कॉल. 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात आल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवर 21 धावा. बघा, 2 बाउंड्री झाल्या पहिल्या ओव्हरमध्येच, त्या दोन्ही बाउंड्री झाल्या होत्या, परंतु त्यानंतर श्याम चौधरीने एकही बाउंड्री दिली नाही आणि त्यानंतर आता तेजस चौधरी गोलंदाजी करण्यासाठी आला. तेजसचा स्लो वन होता, परंतु भरपूर बाहेर हे अंपायरने सांगितलंय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल कालिका माता वडघर सोबत. पुन्हा हा ट्रॅकर, परंतु यावेळेला नजाकत पाहायला मिळाली. कट करत असताना बॉलला पाठवल्या कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. क्लासिकल हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. बॅटर ऋषिकेश भोईरच्या बॅट मधून येणारा चौकार होता. स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या त्या 26 धावा, 26. तेजस ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल सरळ कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. वेगाने बॉल निघून गेला होता. आता हळूहळू जसं आता सूर्यप्रकाश, सूर्याची किरणे प्रखरतेने येणार, तसं सरफेस एक वेगळं रूप धावणार आहे, या शंकाच नाही आहे. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट वळतोय. मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 27 वर 27 रन्स. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं धावा या ठिकाणी जोडल्या जातात. कालिका माता वडगर आपण सज्ज राहायचं. चालू सामन्याचा विजेता संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. जय सोनोई वडनगरचे कोच प्रभाकर पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. श्याम चौधरी कंटिन्यू येतोय. समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्यात आला. बॉल बॅक ड्राइव्ह. विकेटची संधी असेल. धावपाचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाहीये. परेश थोडस स्ट्रगल करतो हे पाहिल्यानंतर आता त्याला आउट केलं जात नाहीये, परंतु परेशच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आणि तो कधीही गिअर अप करू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. हा बॉल ऋषिकेश समोर. या वेळेला स्विंग अँड मिस. चांगला कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर गरकन बाहेरच्या दिशेने वळत असताना आणखी एक डॉट बॉल.
बघू यावेळेला मोठा प्रहार करण्यात आला. बॉल हवेत, फील्डर जज करतोय परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. कानपे संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला. वेलकम रोशन अँड ऑल टीम, आपलं स्वागत आहे. आमचे बॉल बॉईज चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. बाउंड्री बॉईज बघा, इनफिल्ड मधून प्लेयर्सच बॉल आणायला जातात, त्याच्यामुळे बॉल बॉईज लक्ष द्या. मॅच आपल्याला लवकरात लवकर क्लिअर कशी करता येईल त्यासाठी बॉल लवकरात लवकर आतमध्ये येणे गरजेचे आहेत. सिक्सर आलेला आहे. स्कोर कार्ड आता पुन्हा फुल टॉस. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, रन आउटची संधी होती, निशाणा साधता आलेला नाही आणि एक धाव अखेर त्या ठिकाणी मिळाली बाईच्या स्वरूपामध्ये. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 34 धावा. श्याम चौधरीला फार रेअरली आता आपण बॉलिंग करताना पाहतो, कारण आता ऍज अ बॅटर, ऍज अ ओपनर बॅटर म्हणून त्याची एक नवीन ओळख तयार झाली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु ग्रामीणच्या संघासाठी आज सेकंड ओव्हर मध्ये तो आला. इथे धावाची संधी होती परंतु 2 धावा याही ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 36 वर. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल आणि याच बरोबर ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. अंतिम षटक. पहिलाच बॉल यश पाटीलचा, जबरदस्त फटका, गॅप शोधला, बॉलला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार या ठिकाणी पहिल्याच बॉलवर यश पाटीलच्या या ठिकाणी बॅटर ऋषिकेश भोईरच्या बॅटमधून क्लासिकल फटकेबाजी तुम्हाला बघायला मिळाली. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या ते 40. 40 रन्स ऑन द बोर्ड. चांगली भागीदारी बघा, शून्यावर दुर्गेश बाद झाला परंतु त्यानंतर पार्टनरशिप चांगली बघायला मिळाली. यस पुढचा बॉल फुल टॉस, ऑन साइडला स्विंग केलेला आहे, बॉल हवेत आहे आणि झेल पकडले परंतु पंचांचा बीम और नो बॉलचा इशारा आलेला. 2 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे मला वाटतं फिल्डिंग साइडनं बीमर नो बॉल साठी.
ऑनफिल्ड अंपायरनं तो बीमर नो बॉल दिलेला आहे, परंतु आता टीव्ही अंपायरची मदत त्यांनी घेतलेली आहे. बघूया या ठिकाणी आता टीव्ही अंपायर काय निर्णय देतात. नो बॉल. टीव्ही अंपायरचा देखील आता निर्णय आलेला आहे. हा नो असेल आणि याचबरोबर 3 धावा इथे जोडल्या जाणार. स्कोर 3 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 43 धावा. फ्री हिटचा बॉल. सामना करेल पुन्हा एकदा ऋषिकेश. फ्री बॉल ऑन साइडला लॉफ करण्यात आला. कडक फटका गॅप मधून बॉल सीमा पार. तसेच कल्पेश चौगुले यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. काय बॅटिंग करतो ऋषिकेश. पूर्ण जबाबदारी त्याने घेतली आहे. यावेळेला लॉंग ऑनला स्ट्रेट टू द फील्डर. श्याम चौधरी पकडतो झेल आणि फलंदाज होतोय फेल. धक्का. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल वळवला मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबाची संधी. आणखी एक फलंदाज धावबाद. गिफ्ट ऑफ स्पॉन्सर आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप एन्जॉय केलं त्यांनी बंटी ट्रॉफी मध्ये. A1 जोडी लवेश कापूकर आणि कल्पेश चौगुले. टॉस बॉक्स मध्ये एन्जॉय केला देवी. यावेळेला पुन्हा एकदा खरा बॉल फुल टॉस, परंतु फायदा उचलता आला नाहीये कुणालला. एक धाव इथे मिळाली आहे आणि आणखी एक फलंदाज रन आउट. परंतु इथे रिव्ह्यू घेतलेला आहे का सर फलंदाजांनी बीमर साठी? होय, बीमर नो बॉल साठी फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. ते आता चेक केलं जाईल.
इट्स अ फेअर बॉल. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या त्या 49 धावा, 49 रन्स. कुणाल स्ट्राईक इनला. यश पाटील, कुणाल समोर लॉफ करण्यात आला आणि सर भिरकावून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. कदाचित तो सिक्सर या सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकेल.
चेक. सलामीची जोडी यश पाटील आणि त्याच्या सोबतीला किसन. दुर्गेश भोईर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय. सॉफ्ट अँड फक्त दिशा दाखवली या ठिकाणी. डिफेन्सिव्ह फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला. दोन्ही बॅटर्स एकेका दावेनं स्कोर कार्ड सुरू करताना 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिली धाव तसंही प्रत्येकी बॅटरसाठी अत्यंत महत्वाची असते आणि इम्पॉर्टंट रन्स या ठिकाणी कंप्लीट करताना ऑन साइडला शफा दोन खेळण्याचा प्रयत्न होता. यश पाटील चांगला फॉर्मात आहे. मागच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यानं झळकावलाय. तो मोमेंटम तोच फॉर्म या स्पर्धेमध्ये त्याचा बघायला मिळेल का? टार्गेट 56 धावांचं पार करायचंय. चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. लागोपाठ 2 चेंडू या ठिकाणी डॉट तुम्हाला बघायला मिळाले. स्कोर कार्डवर धावा स्थिर आहे. 2 धावा. पॉवर प्ले मध्ये अशी सुरुवात करणं खरं तर गरजेचे. ज्या वेळेला तुम्ही धावांचं संरक्षण करत असता त्यावेळेला पॉवर प्ले मध्येच फलंदाजांवर दबाव आणणं गरजेचं असतो आणि डेफिनेटली तो प्रेशर आता टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेला कडक फटका. ऑन साइडला पूल केलेला. पूल अँड पॉवरफुल. भिरकावून दिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. सिक्सर. सिक्सर यश पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे. दुर्गेश समोर यावेळेला चांगला बॉल. परफेक्टली यॉर्कर लेंथ होता. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होते. मिळेल फक्त 1 धाव. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त. धावा धावफलकावरती 9 आणि 2 धावा पेनल्टीच्या पण जोडतोय. 11 धावा स्कोर कार्डवर असतील. सुधारित धावसंख्याची नोंद घ्या. स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025 बाबा अमरनाथ ग्रुप वडूनवगड ची ही भरपूर मोठी स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. मेगा इव्हेंट ग्रामीण क्रिकेटचा थरार आज स्वर्गीय रघुनाथ क्रीडा नगरी येथून तुम्ही पाहतायत. सलग 4 दिवसीय स्पर्धा, 4 दिवस चालणारी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. स्पर्धेचा पहिला दिवस आज 9 तारखेला संध्याकाळी या स्पर्धेचा समारोप. आणि कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन त्याचं उत्तर तुम्हाला तेव्हाच मिळेल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे भरपूर सारे संघ या ठिकाणी पाहतोय आणि भिवंडीच्या बाहेरील संघ देखील आज मांडा संघ असेल जो टिटवाळा परिसरामधून बिलॉंग करतो. त्यानंतर घोटसई संघ असेल तोही टिटवाळा विभागातूनच बिलॉंग करतो. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नेवाली कडनं ओव्हर द विकेट. यस समोर खराब चेंडू. बी मनो बॉलचा इशारा आणि या बॉल सरळ निघून जातोय थर्ड बाहेर. चौकार. 1 धाव. नोची मिळेल. एकूण 5 धावा स्कोर कार्डवर. फ्रीडचा बॉल होता. यावेळेला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे येतोय थर्डमॅनला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल 1 धाव. चला वडगड
जे काही प्लेयर्स आहेत, बॉल आतमध्ये आपण दिला तर बरं होईल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वर तुम्ही दिशेने लॉक करण्यात आलाय. ओव्हर द बॉल क्लासिकल फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेला वेगवान बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता खडेकडे, परंतु हा बॉल सरळ येतोय कीपर कडे. डॉट बॉल, चौकारानंतर पलटवार गोलंदाजाचा तुम्हाला बघायला मिळाला. कालिका माता वडगेर आपण सज्ज राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ या पुढच्या लढतीमध्ये खेळेल. किसन समोर हा बॉल, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. यावेळेला चांगली लेंथ होती, चांगली लाईन होती आणि एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वर धावा झाल्या त्या 22 रन्स. एक फेरी मार ना, तू लांब लिहून घेऊन ये ना. यश पाटील अपील करण्यात आली, लाऊड अपील. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील येतोय डॉट. आदरणीय राजेश चौगुले साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. तसेच सुरेश कारभारी, साईनाथ कारभारी, आपणास आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला गॅप मिळाला, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव इथे पूर्ण, सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. या अगोदरच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला ऑर्थोडॉक्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि 24 धावा 2 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी झालेल्या आहेत. 12च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत आणि बरोबर 11 ते 12 धावाच बरोबर बनवायच्या होत्या आणि सध्या तरी त्याच प्रकारे धावा जोडण्याचा प्रयत्न राहिलाय नाना स्पोर्ट टीमघर संघाचा. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आता दोन्ही बॅटर्स सेट झालेले आहेत. दोघांच्याही बॅटवर चांगल्या प्रकारे बॉल येत आहेत. स्कोर कार्डवर 24 धावा 24 रन्स. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गोपीनाथ सांगो काबूकर यांच्या स्मरणार्थ उमेश गोपीनाथ काबूकर यांनी आम्हाला सामनावीराची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. आणि तसेच गिफ्ट एम्पर्ड लवेश काबूकर आणि कल्पेश चौगुले ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पवन आज खूप चांगला रोल निभावतोय सध्या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर. व्हेरी गुड जॉब, वेल डन. चला वेळ कमी घ्या टीम बोईरगाव. गेलाय ना पवन आहे ना, बरोबर झालं 10 मिनिटां. दुर्गेश भोईरला आता कंटिन्यू ठेवण्यात आलेला. स्ट्राइक इनला किसन मात्र एक चौकार त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला. तो क्लासिकल चौकार होता डाऊन दी ग्राउंड. दुर्गेशचा पहिला बॉल ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू बघायला मिळाला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चला वडगरचा कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करायचा. पहिला बॉल डॉट आला. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला. फिल्डर उपस्थित आहेत टीप मध्ये मिड विकेटला.
मिळेल फक्त एक धाव. हा चेंडू खराब होता परंतु त्या खराब चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. काय कोणला आहे ना या समोर ऑन साइडला स्विंग केलेला ओव्हर पिच बॉल आणि पुवर हा बॉल होता त्याचा चांगला फायदा उचलला यशनं ठोकलाय. हा सिक्स आहे. अफलातून फटका होता आणि बॉल सरळ निघून गेला. तो मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर आलेला. व्हेरी गुड शॉट. अशाच प्रकारे फटक्यांची खरं तर गरज आणि तो सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला यशच्या बॅट मधून. चर्चा आपण करत होतो ना की चांगल्या फॉर्मात आहे यश पाटील. मागच्या स्पर्धेमध्ये त्यानं बेस्ट बॅटरचा अवॉर्ड देखील मिळवलेला आहे. तो मोमेंटम आता ह्या स्पर्धेमध्ये तो ठेवतोय. दुर्गेश भोईरच्या विरुद्ध आक्रमण. पुन्हा फुल टॉस. ये भी जाएगी मैदान के बाहर. इट्स आउट ऑफ पार्क. सिक्सर. अफलातून फटका. फुल टॉस बॉल आणि बॉलला सरळ भिरकावून दिलेल्या मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर आणि 37 धावा धावफलकावरती लागलेल्या. तिसऱ्यांदाही मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु इथे मिस टायमिंग. इथे चांगला वेग बाहेर काढला होता गोलंदाज दुर्गेशनं. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वर धावा झालेल्या त्या 38 धावा विजयाकडे वाटचाल आता करत असताना टीम नाना स्पोर्ट टीमगड बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. 39 रन्स आफ्टर 3 ओव्हर. 13च्या सरासरीने या ठिकाणी धावा जोडलेल्या आहेत. आपण जी स्पर्धा पाहतात प्रशांत दादा प्रतिष्ठान चषक 2025 बाबा अमरनाथ ग्रुप वडू नवगड आयोजित क्रिकेटचा बिग शो. बारा बॉल इथून शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज असेल. चला स्पीड अप करा. आणखी भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि टीम वडगरचा कॅप्टन आपण सज्ज राहा. 12 बॉल 17 धावांची गरज. 56 रन्स टू विन. 56 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करत असताना पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 39 धावा या ठिकाणी जोडण्यात आलेल्या आहेत. पेनल्टीमेट षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कोण तेच नाही माहित. तुला माहित आहे बॉलर या पंडित खालच्या उचल जात आहे याला इथे साठी वाला जा ना जा. चला स्पीड अप करा प्लीज. किसन मात्रे ऑन स्ट्राइक. एकही विकेट आतापर्यंत घेता आलेली नाहीये भोईरगाव संघाला. यावेळेला अपील करण्यात आले. ऑप्शनच्या बाहेर आता बॉल होता आणि इथे एक क्विक सिंगल पूर्ण करण्यात आली. लेग बाईचा इशारा पंचांचा. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 40 धावा 40 रन्स.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोला लागतोय. तो एंडला लागल्या खरं तर प्रॉपर मिडल करता आलं नव्हतं आणि स्कोर एकच धाव आता इथे मिळेल. एका धावेने 41 धावा स्कोर कार्डवर. ओ ठक असा आवाज आला. ब्युटिफुल व्हॉइस, स्वीट व्हॉइस ऑन ब्रॅट अँड बॉल आउट ऑफ पार्क, सिक्सर. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्डवर. 9 धावांची गरज आहे. पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. या स्पर्धेसाठी आम्हाला ग्राउंड उपलब्ध केला राजेश धाकल्या पाटील, पंढरीनाथ गोपीनाथ पाटील, काशीनाथ गोपीनाथ पाटील आणि भरत मच्छिंद्र पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. शफल झाल्या वेकेंड एरिया मधून बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तसेच या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी आम्हाला भावेश चंदू म्हात्रे, बावन्न धावा, 4 धावांची गरज आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अपील करण्यात आली. फलंदाज बाद होतोय आणि अखेर पहिला धक्का लागलेला आहे तो टीम दाना स्पोर्ट टीम घरला. वडून अवघड यांचे विशेष आभार. तृतीय आणि चतुर्थ बक्षीस महेंद्र द्वारकानाथ पाटील, माजी सरपंच खारबाव. बॉलर बॅट्समन साठी ट्रॉफी सुमित चौगुले आणि जयदीप तरे. बॉल स्पॉन्सर राजन पाटील दापोडे. मॅन ऑफ द सिरीज सायकल प्रवीण मगर घोटसई अविदादा. सर्व ट्रॉफीज बाबा अमरनाथ ग्रुप आयोजक त्यांच्या वतीने आलेल्या. तसेच बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी कूलर विकास चौगुले आणि गोविंद पाटील. सर्वांचा विशेष आभार व्यक्त करतोय. विकेट ज्यांनी बनवलेली आहे ती बाजीराव माने आणि अमरेश यादव. आपले आभार. श्याम चौधरी आले नवीन बॅटर. डॉट बॉल. धावा झाल्या 52, 4 धावांची गरज. तसेच ओमसाई मंडप डेकोरेटर्स ही सजावट तुम्ही पाहतात. नरेश पाटील, मंथन पाटील, इंद्रपाल काबूकर, नरेश भगत, तसेच डीजे दयानंद पाटील, गणेश पाटील, दिनेश पाटील आणि सर्वांचंच आम्ही ज्यांनी स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी सहाय्य केले आहे सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अंतिम षटक, 4 धावांची गरज.
4 धावा वाचवण्यासाठी मनीष येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मनीष भोईर टीमचा कॅप्टन. त्याच्या समोर यश पाटील असेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 3 सिक्सर त्याने लगावलेत. यावेळेचा चेंडू स्लो बॉल होता. पाटोला टीप मध्ये मिड विकेटला 1 धाव इथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवर 53. आता 5 चेंडू शिल्लक. 3 धावांची गरज. श्याम चौधरी ऑन स्ट्राईक तुम्हाला बघायला मिळेल. मनीष स्वतः खांद्यांवर जबाबदारी घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आल्या, परंतु आता इथून डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट घ्यावे लागतील. श्याम समोर फुल टॉस होता. प्रॉपरली टायमिंग झालं नाहीये. एकदा इथे मिळाली आहे आणि 1 धाव मिळेल. हळूहळू आता हा सामना असं वाटतं की शेवटपर्यंत जाणार, कारण 4 बॉल शिल्लक आणि 2 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. पुन्हा एकदा मनीषचा बॉल पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड मध्ये बॉल येतो. एकदा इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झालेत आणि याचबरोबर सामना फिनिश. मॅच जिंकलेली आहे. नाना स्पोर्ट टीम कडनं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम.